डिजिटल मीडियामध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे। आज रोजी आपण पाहू शकता हिवरापाटी या ठिकाणी आहे। पण हिवरापाटी या परिसरामध्ये आज काही वेळापूर्वी एक भीषण अपघात झाला होता, ज्या अपघातामध्ये जवळपास 5 जण जखमी व एका जणाचा मृत्यू झालेला आहे। आणि हे घटना घडल्यानंतर गावातील व परिसरातील नागरिकांनी KTIL कंपनीच्या टोलनाका येथे जाऊन टोलनाका बंद करून आंदोलन केलं। कारण 2023 पासून ग्रामस्थांची मागणी होती, ग्रामपंचायतचा ठराव घेऊन या ठिकाणी जे दुभाजक आहे ते दुभाजक खूप कमी आहे आणि त्या कमी असलेल्या अंतरामुळं रस्ता ओलांडताना मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकांना त्रास झालेला आणि बऱ्याच वेळेस या रस्ता क्रॉस करत असताना अपघातही झालेले आहेत। अपघातामुळे बऱ्याच जणांचा मृत्यूही झालेला आहे अशी प्राथमिक माहिती मिळालेली आहे। आणि ज्यावेळेस आंदोलन केलं त्याच्यानंतर लगेचच अवघ्या 1 तासाच्या आतमध्ये KTIL कंपनीला जाग आली आणि नंतर या ठिकाणी पाहू शकता कामाला सुरुवात केलेली आहे। जे दुभाजक होतं ते कमी करून या ठिकाणी जे अंतर आहे रस्ता क्रॉसिंगचं ते अंतर जास्त वाढवण्यात येत आहे। आपण पाहू शकता या ठिकाणी KTIL कंपनीकडून उशिरा का होईना जाग आल्याची भूमिका घेतलेली आहे आणि या ठिकाणी कामाला लागलेले आहेत। या ठिकाणी हे काम चालू असताना या हिवरा व परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आलेले आहेत। हे सर्व चित्रफित भाग्यशेष वार्ता डिजिटल मीडियाच्या माध्यमातून प्रसारित करण्यात येत आहे। आपण जाणून घेणार आहोत सविस्तर माहिती पुढील प्रमाणे। KTILचे कर्मचारी या ठिकाणी आलेले आहेत, सर्व फौजफाटा घेऊन अवघ्या काही वेळातच काम होईल असं त्यांनी दर्शवलेलं आहे। या ठिकाणी हिवरा येथील नागरिक, ग्रामपंचायत सदस्य, सामाजिक कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात आलेले आहेत। आपण जाणून घेऊया सविस्तर जी घटना घडली त्या घटनेबद्दल व या ठिकाणी आज KTIL कंपनी काम करत आहे याबद्दल आपण सविस्तर काय माहिती। मी या हिवरा ग्रामपंचायत सदस्य पांडुरंग डांगे 2023 ला या रस्त्याच्या विरोधात आम्ही एक निवेदन दिलं। आमचे हिवरा गावचे सरपंच बाळू लोणे, आमचे युवा नेते आमचे पप्पू वाडकीने, आमचे गंगाधर हिपरगे, संजू बाबा, आमच्या गावातले 10 जण जाऊन आम्ही तिथे एक निवेदन दिलं। 2023चं निवेदन आज पण आमच्याबद्दल त्याची रिसूड आहे। 2023 पासून त्याने कोणतंही ऑप्शन घेतलं नाही। इथं कमी जास्त 10 ते 20 जण मरण पावलेत ऍक्सिडेंट मध्ये। आज आमच्या गावामध्ये 6000 लोकसंख्येचं गाव आहे। गावाचं देवस्थान मोठं आहे, देवकामाता। इथं दर्शनाला लोक येणार आहेत। त्या साईडने येताना वाहनाच्या गाड्या उडून मृत्यू झाला। तर आमचं एवढं त्याला आज एक ऍक्सिडेंट झाला मोठा आमच्या एवढं। तर आज त्याने आम्ही तिथं आंदोलन केलं, जाऊन आंदोलन केल्याच्या नंतर त्याने आमच्या आंदोलनाची दखल घेतली। आणि दुसरी गोष्ट म्हणजे आंदोलनाची दखल अशी घेतली, ज्यावेळेस आम्ही आमदार साहेबाला कॉल केला, आमदार साहेबांनी त्याला लाईनवर घेऊन आमदार साहेब स्वतः बोलले, आमचे आमदार संतोषदादा बांगे साहेब यांच्या एका फोन मध्ये हे सगळे कर्मचारी इथं आले, तुमच्या रोडचे गुत्तेदार आणि त्याचे कर्मचारी सगळ्यांनी येऊन इथं काम चालू केलं। आमची एवढीच विनंती होती की बाबा आमच्या गावाच्या वतीनं की बाबा आमच्या भरपूर ऍक्सिडेंट व्हायला ते आम्हाला एवढं काम करून द्या। हे काहीतरी आमच्या लक्षात घेणं 2023 पासून आम्ही निवेदन देणं काही लक्षात दिलं नाही। ज्यावेळेस आमचे आमदार संतोषदादा बांगे साहेब याने ज्यावेळेस कॉल करून सांगितलं त्यावेळेस सगळे कर्मचारी इथे कामाला लागले। मी खरंच मनापासून आमदार संतोषदादा बांगे साहेब याचे पुन्हा आभार मानतो। आणि गावकऱ्याच्या वतीनं खरंच पोलीस डिपार्टमेंट, अर्धापूरचं पोलीस डिपार्टमेंट असो की आमच्या डोंगरघाटा चौकी असो, खरंच या पोलीस डिपार्टमेंटने आम्हाला सहकार्य केलं। मी याचे मनापासून आभार मानतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।